अहिल्यानगरमध्ये नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी साखळी उपसा सिंचन योजनेला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली। साधारणतः 10,000 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि साधारण 1234 कोटी रुपयाची योजना आहे। गेली 7-8 वर्ष या योजनेचा पाठपुरावा आम्ही सर्व करत होतो आणि मला या निमित्तानं मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विशेष आभार मानायचे आहे की योजनेत सर्वेक्षणाचं काम त्यांनी सुरू केलं होतं आणि आज योजनेला अंतिम मान्यता त्यांच्याच माध्यमातून मिळते। भागाला वरदान ठरणारी योजना होती, त्यासाठी आज त्याकरता मंत्रिमंडळानं आज मान्यता दिलेली आहे। अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीकरता श्री अक्षय कर्डिले यांनाही भारतीय जनता पक्षानं आता उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि अशा दोन्ही ज्या घटना आहेत त्याची माहिती आपल्यासमोर मी दिलेली आहे। आज दुसरीकडे पुन्हा एक चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना पुन्हा सुरू नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी या लोकांना विचारलं पाहिजे ना, त्यांनी निर्णय करायचा। लंके यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केले की खासदार निलेश लंके जे आहेत शरद पवार गटाचे, त्यांचं म्हणणं आहे की 4,000 एकर जमिनीचा घोटाळा आहे तो तुम्ही केलेला आहे। तो संपलेला आहे तो विषय। आता काय त्याला शेळ्या कळीला उतारण्याचं काम येते, बाकी काही नाही आहे। सर, तारा राणी ह्या जैन समाजाच्या असं मुनी म्हणताना पाहायला मिळतात, पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटताना पाहायला मिळते। नाही, मी काय त्यांचं स्टेटमेंट आता आजच मी पाहिलं ते, तर मला वाटतं त्याची माहिती आम्ही घेतोय, म्हणजे मला व्यक्तिगत त्याच्यावर भाष्य करायचं नाही। परंतु आता हे वेगवेगळ्या महापुरुषांसंदर्भात जे वक्तव्य होत आहेत ते मला वाटतं टाळले गेले पाहिजे। त्यातून जातीय विषमता किंवा जातीय सलोखा बिघडण्याचं काम होतं। जे ज्या महापुरुषांनी देशाच्या योगदानासाठी काम केलेलं आहे, मला वाटतं त्यांचं पावित्र्य आणि ते आपण ठेवलं पाहिजे, अशीच माझ्या निमित्तानं आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे। दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।